श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. घराबाहेर किंवा दुकानाबाहेर कोहळा बांधायला कधी आणावा? आपल्यापैकी काहींना माहीत असेल की कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते. कोहळा घरच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो, ज्यामुळे घराला दृष्टी शक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते. घरात, दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाण असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो. कोहळा बांधण्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे. तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण त्यामुळे दुष्ट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि नजरदोषापासून रक्षण होते. कोहळा बांधण्याची पद्धत. कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा. कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी. गंध, अक्षता, हळद, कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करून काजळ रेष कोहळ्यावर काजळाने एक रेष ओढावी, जी दृष्ट शक्तीपासून रक्षण करते. मुख्य दरवाजावर बांधणे. हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाजावर लटकवावा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल. सण किंवा विशेष दिवस कोहळा शक्यतोवर शनिवारी किंवा अमावस्येला बदलावा. महत्त्वाच्या टिप्स. कोहळा सूर्योदयानंतर बांधावा. जर लाल वस्त्रात सूर्यास्तानंतर बांधावा. जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर तो दृष्ट शक्तीने नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते. कोहळा टांगल्यानंतर कधी 8 दिवसांच्या आत खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळी कोहळा सडतो, त्यातून पाणी गळते. असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा, अन्यथा नकारात्मक ऊर्जा वाढत जाते व त्यामुळे आपल्याला सकारात्मक परिणाम मिळत नाहीत. मग नंतर काय करावे? पुन्हा एकदा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर खराब होतो. जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो. तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या या वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलवावा. एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व एरवी लावताना सुद्धा शनिवारच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भेटतात. आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा हे नष्ट करून जाते. त्यामुळे कोहळा लावताना सूर्यास्तानंतर लावावा. कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्यांच्या खालून आली पाहिजे. कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाहीत. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल जर ईर्ष्या बाळगून असेल तर ते मनातले भाव बदलतात व त्याचा परिणाम घरातल्या व्यक्तींवर होतो. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर वाढली असेल, कोहळा जरूर बांधावा. कोहळा बांधल्यामुळे खूपच चांगले शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जर कोहळा बांधला नसेल तर चिडचिड वाढते, व्यवसायात अडचणी येतात, प्रगती होत नाही, तसेच बाहेरील बाधा लवकर परिणाम करते. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी एक कोहळा
जरूर बांधावा. यामुळे घराची, मुलांची व पतीची देखील प्रगती होते. आपल्यावर जळत करणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू कमी होऊ लागते. पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.